नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण एका ऊसाच्या प्लॉट वरती आलेलो आहोत आणि आपण यांना आपली अलिरॉन ऑर्गॅनिकची जर्मन टेक्नॉलॉजी दिली होती. तर त्या शेतकरी दादांना त्या आपल्या जर्मन टेक्नॉलॉजीचा रिझल्ट कसा आला ते जाणून घेऊया. नमस्कार शेतकरी दादा. नमस्ते. प्रथमतः तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव विश्वनाथ बनगर, पाथरी, राहणार पाथरी, तालुका उत्तर सोलापूर. आम्ही सर्वप्रथम एकरी अनुभवण्यासाठी आम्ही 1 एकरसाठी पहिला याचा अनुभव घेतला. त्याच्यानंतर आम्ही परत 5 एकरासाठी मागवलं. सुरुवातीला 1 एकरासाठी घेतलेला हा जो प्लॉट आहे हा असा आलेला आहे. एकदम अतिउत्तम वाढ आणि फेब्रुवारी एंडिंगला लागण केलेली आहे ह्याची. 5 महिन्यात तेवढा ऊस वाढलेला आहे. 7-8 कांड्यावरती आहे साधारण. तर आता आपण या ऊसामध्ये किती कांड्या झाल्या ते मोजून पाहूया. इथं आत जायचं. आपण आता कांड्या मोजूयात ऊसाच्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10वी प्रोसेस. 10वी कांडी प्रोसेस मध्ये आहे. आणि हा आता सध्या किती महिन्याचा सर प्लॉट? 5 महिने झाले. म्हणजे फेब्रुवारीची लागण आहे थोडक्यात. आणि लागण ही खूप पातळ झाली होती. आता फुटव्यांची संख्या बी एकदम जास्त आहे. कमीत कमी 15 ते 20 एका बेटामध्ये फुटव्यांची संख्या आहे. ओके. आणि सर जमिनीमध्ये तुम्हाला काय बदल वाटला? जमिनीमध्ये एकदम भुसभुशीत झाले होते. आम्ही रासायनिक कंटिन्यू वापरून जमिनी हार्ड झालेली होती. त्याच्यात कुठलंही पाणी दिलं तरी पण शिरत नव्हतं किंवा खतं टाकलेले व्यवस्थित लागू होत नव्हते. की पॉन सोडल्यामुळं जमीन एकदम भुसभुशीत अशी गांडूळ सोडल्यासारखी झालेली आहे. ओके. तर इतर शेतकऱ्यांना आता तुमच्या पाथरी गावामध्ये भरपूर ऊसाचं प्रमाण आहे. तर इतर शेतकरी बांधवांसाठी तुमचा काय सल्ला असेल? इतर शेतकऱ्यांनीही हा माझा अनुभव आहे, वापरायला काही हरकत नाही. प्रत्येक शेतकरी वापरू शकतो, आपली जमीन सुपीकता ठेवू शकतो. ओके, धन्यवाद सर.